फ्रॉम दिस डिस्कशन अँड दिस फोरम मला एक गोष्ट लाऊड अँड क्लिअर सांगायचं सोसायटीला की What is happening? What in the last year? What change have you all seen? पॅन्डेमिक वॉज अ टर्न. माझ्या मते रिडेव्हलपमेंटची सुनामी आली. सिटी परत रिडेव्हलप करतोय म्हणजे नुसती सोसायटी नाही करत आहोत. यू आर डुईंग द रिडेव्हलपमेंट ऑफ युअर सिटी ऑल्सो. पुण्याची बेसिकली जी रचना किंवा जे घडण झालंय ना, पुणा इज अ रिडेव्हलप्ड सिटी ओनली. म्हणजे पुणा ही रिडेव्हलपमेंटनीच झालेली सिटी आहे. आमची आधीची तर सोसायटी 25 वर्षानंतर डेव्हलपमेंटला गेली होती. आत्ताची तर 5 वर्षानंतरच जाते की काय. आमचे फ्लॅट समजून चला 40% आहेत आणि सेलचे 60% आहेत, तर तुम्ही स्पेसिफिकेशन्स वेगळे देणार आहात का सेलवाल्या लोकांना? Exactly. आणि आमची बिल्डिंग काहीतरी वेगळी करणार आहात का? म्हणजे कुठेतरी PVCचे हँडल लावणार आहात, त्यांना SS चे हँडल. हा खूप वेळा प्रश्न येतो. हे समजावं लागतं लोकांना की सर असं नाहीये. समाजानेच सोसायटी बनते. तू आणि मी वी आर अ पार्ट ऑफ दिस सिटी आणि वी ओनली हॅव टू थिंक अबाउट डेव्हलपिंग अवर सिटी. 5 FSI करायची गरजच नाही. 4 मध्ये तुझी सोसायटी छान डिझाईन होत असेल ना, तू 4च घे ना. तुला कशाला 5 घ्यायचं आहे? म्हणजे मी म्हटलं एक सेल्फिश अप्रोच सोडलं पाहिजे. होलसम म्हणजे त्याला खूप मोठं मन लागतं, होणार नाही तसं. पण ह्याची गरज आहे, ह्या थॉट प्रोसेसची गरज आहे. म्हणजे मी नेहमी जेव्हा सोसायटीमध्ये जातो रिडेव्हलपमेंट सांगतो की रिडेव्हलपमेंट इज अ साईक. व्हॉट इज रॉंग इन द डिमांड. डिमांड कोण करत नाही. फॉर एक्झाम्पल एखादी भाजी घेतली की त्याच्यासोबत कोथिंबीर मागणं, त्याला प्रॅक्टिकलिटीचं नाव दिलं जातं. ट्रान्सपरंट व्यवहार आपल्याला करायचा आहे आणि जर ट्रान्सपरंट व्यवहार केला तरच तुम्हाला सोसायटी म्हणजे जी मोठी सोसायटी आहेत 100 लोक 200 लोक ते तुम्हाला सपोर्ट करतील आणि ते सिमलेसली होईल. प्रोजेक्ट कॉस्टिंग काढलेलं असतं ना, तेच ॲब्सोल्युटली चुकीच्या बेसवर काढलेलं असतं आणि प्रॉफिट्स काहीच्या काही दाखवून ठेवतात. सर जसं म्हणतात तसं ते टाकलं नाही पाहिजे ॲक्च्युली टेंडर डॉक्युमेंटमध्ये. हे फक्त इट शुड बी डिस्कस्ड अनऑफिशियली. मला ह्याला प्रश्न विचारायचा आहे, नीलला प्रश्न विचारायचा आहे की तू आर्किटेक्ट निवडताना कसं निवडतोस?